या आंदोलनाचा हा 5वा दिवस आहे. वास्तविक पाहता आज सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी दिलेली आहे. की या पावसामध्ये एखाद्याचा जीव जाऊ नये किंवा दगावू शकतो म्हणून शासनाने सुट्टी दिली. पण गेले 5 दिवस झाले आमचे रिपब्लिकन सेनेचे सातारचे जिल्हाध्यक्ष अक्षयजी कांबळे, तशाच आमच्या महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई बनसोडे हे आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांची तब्येत आपण बघू शकता, खालवलेली आहे, छातीचं ठोके वाढलेले आहे, छातीमध्ये दुखते त्यांच्या. आता आमच्यातल्या एखाद्याचा जीव गेल्यानंतर तरी शासनाला जाग येईल का नाही. आता इथून पुढं वेगवेगळ्या विषयांवरती आंदोलन करणं आणि आंदोलनं दाबण्यासाठी दुर्लक्ष करणं हे सातारचे जिल्हाधिकारी हे करत आहेत. खरं तर 5वा दिवस आहेत, भेटी घेण्यासाठी कोणी आलेलं नाही. आम्ही वेगवेगळे विषय घेतले होते. सातारा नगरपालिकेचे भ्रष्ट सीओ आणि निकम आणि सर्वच सातारा नगरपालिकेचे भ्रष्ट जे जे लोक आहेत त्यांनी याकडं कानाडोळा केलेला आहे. 108 अँब्युलन्सचा विषय असेल, वेगवेगळे विषय आम्ही 5 ते 6 विषय या ठिकाणी घेऊन बसलेलो आहे. पण आम्ही पण ठरवलंय, आम्ही पण सातारच्याच मातीतले आहे. आमचा जीव जरी गेला तरी आम्ही या उपोषणातून उठणार नाही. आमच्या जीवितास काय बरं वाईट झाल्यास सातारचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सर्वच जण जे जे लोक ज्या ज्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहेत ते सर्वच जण जबाबदार असतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.